बीजेपी नेता किरीट सोमैया ने दावा किया है कि संभाजीनगर में 87,000 फर्जी जन्म प्रमाण पत्र गैर कानूनी तरीके से जारी किए गए हैं। उन्होंने कहा कि संबंधित अधिकारियों पर कार्रवाई होगी और प्रमाण पत्र रद्द किए जाएंगे। सोमैया ने एमआईएम नेताओं पर भी निशाना साधते हुए अवैध निर्माण तोड़ने की कार्रवाई का समर्थन किया है। काही वेळी मला हसायला येते की बांगलादेशीचे एजंट कुठे कुठे फिरत असतात। मुद्दा असा आहे की जे जन्म प्रमाणपत्र दिले ते तर बेईमानी आहे ना, ते तर खोटे आहे ना, ते तर फर्जी आहे ना। म्हणून हे महापालिकेचे एजंट आणि हेल्थ ऑफिसर ज्यांच्यावर कारवाई होत आहे ते इश्यू डायव्हर्ट करायला जात आहेत। अशा प्रकारचे जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकारच नव्हता आणि 87,000 जन्म प्रमाणपत्र अपात्र लोकांना बेईमानीने बेकायदेशीरित्या दिली आहेत। ती रद्द करावी लागणार, देणाऱ्यांवर कारवाई होणार। एक और मैं आणखीन एक प्रतिक्रिया देऊ इच्छितो। आज संभाजीनगर मध्ये एमआईएमचे नगरसेवक जो कॉर्पोरेट जिहादचा मुख्य आरोपी आहे त्यातील मतीन पटेलचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचं काम ज्या महापालिका सरकारी अधिकाऱ्यांनी केलं आहे त्यांना मी धन्यवाद देतोय। एमआईएमचे नेते चोराचा उलट्या बोंबा ते ओरडतायत, का तोडलं, कसं तोडलं, अरे तर घर तोडलंय। पण या सगळ्या बेईमान लोकांनी जे डझनभर हिंदू युवतींचं जीवन हराम केलं त्या लोकांनाही तोडायला पाहिजे। ते 20 वर्ष बाहेर येणार नाही याची काळजी आम्ही घेणार। आज संभाजीनगर मध्ये एमआईएमचे नगरसेवक जो कॉर्पोरेट जिहादचा मुख्य आरोपी आहे त्यातील मतीन पटेलचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचं काम ज्या महापालिका सरकारी अधिकाऱ्यांनी केलं आहे त्यांना मी धन्यवाद देतोय। एमआईएमचे नेते चोराचा उलट्या बोंबा ते ओरडतायत, का तोडलं, कसं तोडलं, अरे तर घर तोडलंय। पण या सगळ्या बेईमान लोकांनी जे डझनभर हिंदू युवतींचं जीवन हराम केलं त्या लोकांनाही तोडायला पाहिजे। ते 20 वर्ष बाहेर येणार नाही याची काळजी आम्ही घेणार।